बालमित्रांनो, ओळखलीत का ही आकृती? या आकृतीतला अपूर्णांक तुम्हाला लक्षात लगेच आलाच असेल. या आकृतीच्या 10 समान भागांपैकी 4 भाग रंगवलेले आहेत. रंगवलेला भाग पूर्ण आकृतीच्या 4/10 आहे. आता याच आकृतीत प्रत्येक भागात एक याप्रमाणे उभ्या 5 रेषा काढल्या तर आकृती कशी दिसेल बघा. तर आकृती आपल्याला सारखीच दिसते, परंतु आकृतीतले भाग वेगळे दिसत आहेत. तर आकृतीचे समान 20 भाग झाले. त्यामुळे रंगवलेला अपूर्णांकही बदलला. बघा, रंगवलेला अपूर्णांक आता 8/20 असा झाला. या आकृतींचे निरीक्षण जर आपण केलं तर दोन्ही आकृत्यांमधले रंगवलेले भाग समान आहेत, म्हणजेच सममूल्य आहेत. असा नवीन शब्द आज आपण शिकणार आहोत. आपण सममूल्य अपूर्णांक हा भाग शिकणार आहोत. बघा, 4/10 आणि 8/20 यामध्ये रंगवलेला भाग आपल्याला सारखा दिसतोय. या दोन्ही अपूर्णांकामध्ये 4 आणि 8, 10 आणि 20 यात तुम्हाला काही अंश आणि छेदात काही संबंध दिसतोय का? करा बरं विचार. बघा, माझ्या असं लक्षात आलंय की 4ची दुप्पट 8 आणि 10ची दुप्पट 20. याचा अर्थ 4ला मी 2ने गुणलं आणि 10ला 2ने गुणलं, म्हणजे एकाच संख्येने मी गुणलं. म्हणजे 4/10 या अपूर्णांकातील अंश आणि छेदाला मी समान संख्येने गुणलं तर त्या अपूर्णांकाचा मला 8/20 हा सममूल्य अपूर्णांक मिळालेला आहे. आकृतीवरून तुमच्या असे लक्षात येईल की रंगवलेला भाग सारखाच आहे, परंतु अपूर्णांक वेगवेगळे आहेत. 4/10 हा अपूर्णांक वेगळा आहे, 8/20 हा अपूर्णांक वेगळा आहे, पण ते सममूल्य आहे हे आपल्याला आकारावरून समजते. अजून एका आकृतीवरून समजून घेऊया. बघा, या वर्तुळाचे 4 समान भाग केलेले आहेत. अजून एक वर्तुळ घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या दोघही वर्तुळात मी आता रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक बघणार आहे. आता रंगवलेला कोणता बरं भाग? तर पिवळ्या रंगातला. तर दोन्ही आकृत्यांमध्ये मला पिवळ्या रंगामध्ये 1/4 असा अपूर्णांक बघायला मिळतोय. बघा, मी आता काय करते, या प्रत्येक भागामध्ये एक रेष पुन्हा टाकते. तर काय होईल बघा, तर मला 8 भाग मिळाले. आधीचे माझे असे 4 भाग होते. असे 4 भागांमधला मी पिवळा रंग घेतला, त्या पिवळ्या रंगाचा मला 1/4 मिळाला. या आकृतीमध्ये मात्र मी 8 समान भाग केले. बघा, पहिली आकृती बघा, 1/4 अपूर्णांक आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकामध्ये बदल झालेला दिसतोय. मला आकार मात्र सारखे दिसत आहेत, परंतु दुसऱ्या आकृतीतल्या आकारामध्ये 2 भाग मला मिळत आहेत. म्हणून मग मी छेद 8 मी 8 भाग केलेत की नाही आकृतीत, आणि अंश 2. तर या 8 समान भागातले मी 2 भाग घेतले आणि वरच्या 4 समान भागातला मी 1 भाग घेतला. तर इथे माझ्या असं लक्षात येतंय की दोनही आकृत्यांमधला पिवळा रंग समान आकारातला दिसतोय, म्हणजेच दोनही आकृत्यांचे अपूर्णांक सममूल्य आहेत. 1/4चा सममूल्य अपूर्णांक आहे 2/8. आपण ही एक गोष्ट आता समजून घेऊया की अंशाला आणि छेदाला सारख्याच अंकाने गुणल्यानंतर मला सममूल्य अपूर्णांक मिळतो 1/2. या अपूर्णांकाला मी आता 2ने गुणते. अंश आणि छेद या दोनही संख्यांना मी सारख्याच अंकाने गुणल्यानंतर मला उत्तर मिळतंय 2 दुणे 4 आणि 2 एके 2 म्हणजे 2/4. आता मी पुन्हा 1/2लाच दुसऱ्या संख्येने गुणते. बघा, मी 3ने गुणते आता आणि उत्तर येणार आहे 3 एके
आणि 3 दुने 6 छेद 6 अंश 3 छेद 6 म्हणजे 1/2 याच अपूर्णांकाचे आपण 2 सममूल्य अपूर्णांक शोधले. काय केलं फक्त आपण पहिल्या उदाहरणामध्ये एक अंक घेतला, तो अंश आणि छेदाला गुणला. दुसऱ्या अपूर्णांकामध्ये सुद्धा अंश आणि छेदाला आपण सारख्याच अंकाने गुणलं आणि मला सममूल्य अपूर्णांक मिळाले. बघा या आकृतीमध्ये आपण बघूया की आकृतीचे 3 भाग दिसत आहेत. तीच आकृती घेऊया, तिचे मात्र आता मला 6 भाग करायचे. त्यासाठी मी प्रत्येक भागामध्ये एक एक रेष आखली आणि मला आकृतीचे असे 4 भाग घ्यायचे आहेत. पहिल्या आकृतीमधले मी निळ्या रंगातले 2 भाग घेतले आणि दुसऱ्या आकृतीतले मी 1 2 3 4 भाग. या दोघही भागांचं तुम्ही जर निरीक्षण केलं तर मला पहिल्या भागाचा अपूर्णांक दिसतोय तो 2/3. आकृतीचे समान भाग 3 आणि रंगवलेले 2. दुसऱ्या भागातला अपूर्णांक मला दिसतोय तो 4/6. बघा इथे मी बरोबरचं चिन्ह लिहिलंय. मला असं लक्षात येतंय की दोनही आकृत्यांमधला जो आकार आहे, पहिल्या आकृत्यातले 2 अंश असणारे जो रंगवलेला भाग आहे तो आणि दुसऱ्या आकृतीतले 4 भाग यांचा आकार मला सारखा दिसतोय, म्हणून हे दोनही आकृत्यातले अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक आहेत. आता आपण गुणाकार पद्धतीने बघूया. 2/3 मध्ये अंशाला मी 2 ने गुणलं तर उत्तर 4 येते आणि छेदाला 2 ने गुणलं तर उत्तर 6 येते. म्हणजे 2 दुने 4 आणि 3 दुने 6. आणि आकृतीवरून पण तुमच्या लक्षात येईल की आकार सारखे आहेत, पण एकूण भाग हे अपूर्णांक वेगवेगळे दिसत आहेत. एक उदाहरण बघूया आपण. 5/6 या अपूर्णांकामध्ये मला छेद 30 येईल असा अपूर्णांक शोधायचा आहे. तर सोपं आहे. 6 पंचे 30 होतात, झाला छेद 30. म्हणजेच मला 5/6 या अपूर्णांकामधल्या अंशाला मला 5 ने गुणायचं आहे. म्हणजे छेदस्थानच्या 6ची 5 पट 30, म्हणून अंशाच्या 5ची पण 5 पट करूया. उत्तर आलंय 25/30. 5 गुणिले 5 आणि 6 गुणिले 5 म्हणजे 30 छेद असलेला 25/30 हा अपूर्णांक 5/6 या अपूर्णांकाशी सममूल्य आहे. पुढचं उदाहरण बघूया. 15/40 या अपूर्णांकामध्ये आता मला असं करायचंय की छेद 40 आला पाहिजे, छेद 8 आला पाहिजे. छेद इथे 40 आहे, आता छेद 8 कसा येईल बरं, तुम्ही विचार करत असाल तर मी जर 40ला 5 ने भागलं तर मला 8 असं उत्तर मिळतं. तुम्ही विचार करत असाल की आपण आता फक्त गुणाकारच बघितला. तर बघा बालमित्रांनो, आपल्याला गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया भागाकार ही पण करून बघायची आहे की जेणेकरून आपल्याला छेद शोधायचा आहे किंवा अंश शोधायचा आहे. तर आपल्याला छेद मिळालेला आहे, म्हणून या 15 या अंशाला सुद्धा मी 5 ने भागणार. माझं उत्तर आलं आहे 3 आणि छेदस्थानचं उत्तर मला मिळालंच आहे. 40/5 बरोबर 8. म्हणजे 3/8 हा अपूर्णांक मला मिळाला आहे. तर 15/40चा सममूल्य अपूर्णांक आहे 3/8. म्हणजेच 3/8 हा अपूर्णांक 15/40 या अपूर्णांकाशी सममूल्य आहे. या सर्व उदाहरणावरून सममूल्य म्हणजे काय हे समजलंच असेल. आकृतीवरून हे लक्षात आलं असेल की सममूल्य म्हणजे काय. या सर्व उदाहरणांचा विचार करता तुम्हाला उदाहरण संग्रह 17 नक्कीच सोडवता येईल. सोडवून बघाल ना मग तुम्ही.